आता पुढची बातमी, मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमच्या खात्यातून 1500 रुपये काढून घेईन असं वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावती इथे एका कार्यक्रमात केलं होतं। या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली। आमदार रवी राणा यांच्या विरोधात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत। यावरती आता खासदार बळवंत वानखेडे यांनी देखील रवी राणांवर चांगलीच टीका केली। ज्या शासकीय योजना असतात त्या योजना शासनाला राबवायच्या असतात। शासकीय योजना ही कोणाच्या बापजाद्याची योजना नसून ती सरकारची असते। जनतेच्या टॅक्समधून जमा झालेले पैसे असतात, त्यामुळे अशा योजनेतील पैसे हे कोणीही काढून घेऊ शकत नाही असा टोला खासदार बळवंत वानखेडे यांनी आमदार रवी राणा यांना लगावला। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाद्याचे पैसे नसतात, ते सरकारचे असतात, लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात। आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याच्यात जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ, मी हे एवढंच म्हणेल या प्रसंगी, हे की कोणाच्या बापदाद्याची इस्टेट नसते, ते कोणी वापस घेऊ शकत नसते। ते शासकीय योजना आहे, ती शासकीय योजना त्या पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे। तर याच लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। या योजनेसाठी इतर योजनांचा निधी थांबवल्याचा आरोप विरोधकांनी केला। आमदार निधी, जिल्हा नियोजन निधी थांबवल्याचा आरोप करण्यात आलाय। या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि या लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिल्यानंतर इतर निधी दिला जाईल असा आरोप त्यांनी केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राखी पौर्णिमेच्या दिवशी राज्यातील बहिणींशी संवाद साधणार आहेत। डिजिटल माध्यमातून फडणवीस राज्यातील लाखो महिलांसोबत एकाच वेळी संवाद साधतील। या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून तयारी केली जाते। नाशिकमधील शांतता रॅलीपूर्वी मनोज जरांगे यांनी शिर्डीमध्ये साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी असं साकडं त्यांनी घातलं। यावेळी मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावरती निशाणा साधला। त्यांना मराठा समाजाचा आक्रोश कळणार नाही, त्यामुळे दरेकरांनी 12 महिने आंदोलनाला बसावं, मग कळेल असं जरांगे म्हणालेत। आम्ही नारायण राणेंचा सन्मान करतो, मात्र त्यांच्या पोराला किंमत देत नाही असं म्हणत जरांगेंनी नितेश राणेंवर टीका केली। फुकट मागच्या दारातून आमदार धनाराला समाजाचा आक्रोश नाही कळायचा आणि त्याला मी काय करतोय कळणार बी नाही, त्याची पुरी हयात जाईल। कारण फडणवीसचे नाही हात टेकलेत ते, हे कोणी हे कोणी हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं, मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे याला नाही कळणार। ते पागल झालेले, त्याला काहीच कळणार नाही आमचं म्हणणं काय आहे, आमचं आंदोलन कशासाठी आहे। 12 महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत। 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देतो म्हणलं, 4 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणले होते, आज 12 महिने होती 29 तारखेला। यांची लई सरळ भूमिका आहे का? ते तर नाही तर जो धडाचे जनतेला माहिती आहे ना, त्यांनी वाटोळं केलं आहे म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना। तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात। महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, भंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोणी नाही, यांना फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची। पण जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत ना, त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे। कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बळच बोलायला लावलं असावं त्यांना। कारण राणेसाहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही, मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो। हां, काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो, परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही। कारण वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा, तरी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानानं बोलतो। पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे
राज्यातले लोक सन्मान देत आहेत, दादा म्हणतात, तर मग आपण बी थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, आपण नाही बोलायला पाहिजे. हे पण ठीक आहे, त्या पोराला नाही किंमत देत आम्ही, ते हेंगडं त्याला कोण विचारतं काय. मी निलेश साहेबाला 3-4 वेळेस सांगितलं आणि आजसुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान करतो, तुमचं काही ना काहीतरी योगदान आहे. आम्ही आमच्या समाजाच्या पोराला सांगितलं की पोरांना त्यांचं बोलणं वेगळं आहे, परंतु दादांना बोलताना थोडं समाजातल्या पोरांनीसुद्धा विचारपूर्वक बोलत जा, कारण शेवटी वयानं मोठा माणूस आहे. दादांनीसुद्धा म्हणजे राणे साहेबांनीसुद्धा शब्द तोलून मापूनच त्यांनी वापरले. त्यांनी बारीक पोरासारखं बोलल्यावर कोण त्यांचा मुलायचा ठेवी. त्यांनी सुद्धा सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा आणि देवेंद्र फडणवीसची बाजू ओढू नये. तर नाशिकमध्ये सध्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण नाशिकमध्ये आज मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्यामुळे जरांगे आता भुजबळांच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार असल्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्याच्या घरी काय लावायचं आहे, काय करायचं त्याच्याकडे. आम्ही डुकून बघणार नाही त्याच्याकडे, तिकडे हुंगून सुद्धा त्याच्याकडं ते दारात त्याचा कुत्र तरी मुतन का तिथं. आमचं काय गुतलं त्याच्यापाशी जायला तिथं, तिकडं तसं ते असा खुर्ची टाकून जरी बसला ना रोडवर तरी पोरं इकडं मुंडका करते नसतं. त्याच्याकडे ते बघायला की तर तोंडी का ती ज्याच्या पक्षाचं त्याचं वाटलं झालेलं आहे. आपशे कोणी. तर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होईल. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे. नाशिकच्या तपोवन इथून निमानी, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्ती भागातील CBS चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभेनं रॅलीचा समारोप होईल आणि या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या रॅलीमुळे शहरातील काही रस्ते आज बंद करण्यात आले आहेत. सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली आहे. मनोज जरांगे आजच्या सभेतून काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप होतोय आणि त्याची मोठी तयारी नाशिक शहरामध्ये करण्यात आलेली आहे. मी आता CBS चौकामध्ये आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळा या स्टेजवर आपण बघतोय आणि या चौकामध्ये साधारण 12 वाजेच्या दरम्यान मनोज जरांगे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि लाखो लोक जे आहेत ते या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वाहतूक मार्गामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे आणि नाशिक शहर असेल, परिसर असेल, अनेक तालुक्यांमधनं मराठा समाजाचे लोक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. त्यामुळं मोठी तयारी केलेली आहे. काही स्वयंसेवक आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि कसं नियोजन आजचं असणार आहे? नियोजन पूर्ण झालेलं आहे. ही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातली रॅली, त्या रॅलीचा आज समारोप आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील माझ्या मते 9-9:15 वाजता शिर्डीतून निघतील आणि 11 वाजेपर्यंत तपोवन या ठिकाणी जिथून रॅलीची सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी ते पोहोचतील. ते आले की त्यांचं स्वागत नाशिक जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येईल. त्यानंतर रॅलीला सुरुवात होईल. रॅली पुढं मालेगाव स्टँडच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मध्य नाशिकच्या वतीनं त्यांचं मोठं जंगी स्वागत होईल. या रॅलीमध्ये प्रामुख्यानं ज्या गरजेच्या गोष्टी होत्या म्हणजे वैद्यकीय कक्ष असेल, पाण्याचे बॉटलचे स्टॉल असतील, नाश्त्याचे स्टॉल असतील, हे स्वयंस्फूर्तीनं समाज बांधवांनी या ठिकाणी त्या रॅलीच्या रूटवर प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. लाखो समाज बांधवांच्या नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय कक्ष, ॲम्ब्युलन्स सहित संपूर्ण तयारी आमची पूर्ण झालेली आहे. स्टेज पूर्ण झालेला आहे. फक्त राजकीयदृष्ट्या आणि यांच्या कुठल्याही नोंदी नसताना त्यांना 100, 180, 200 जाती एकत्र करून त्यांना ते देण्यात आलं. त्यावेळेला मराठा समाजाने कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला विरोध केलेला नाही. हा सुद्धा इतिहास आहे. परंतु मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी जाणून बुजून सातत्याने 1 वर्षापासून जरांगे पाटलांना भुजबळांनी टार्गेट केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांचा कुठल्याही समाजाला सदन करण्याचा किंवा काय म्हणतात त्याला सुरक्षित करण्याचा हेतू नाही. फक्त त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व सुरक्षित करायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, लोकमत, नाशिक.